श्री स्वामी समर्थ. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या. जगताना वाटेवर दुसऱ्यांचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही स्वतः पुढे होता ना, तेव्हा तुमचं ओझं पूर्वीपेक्षा खूप हलकं झालेलं तुम्हाला नक्कीच जाणवेल. माझ्या मुला, उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घेऊन येणार आहे. आजचा हा संदेश तो शांतपणे ऐकून घे. स्वामी तुला काही विशेष बोध देणार आहेत आणि तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद देणार आहेत. उद्याचा दिवस तुला आश्चर्यकारक गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये घेऊन येणार आहे आणि कधीही न घडलेला चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे. आपली परीक्षा ते घेतात आणि आपल्याला कळतही नाही. काही प्रश्नही पडतात आणि त्याचं उत्तरही तुम्हाला सापडत नाही. पण बाळा, स्वामी तुम्हाला कधी हरू देत नाही. ते नेहमी तुमच्या पाठीशी असतात आणि एक वेळ अशी येते ज्यावेळी स्वामी तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ देतात. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात असतो, त्याच्या दारात उभी असलेले सुख त्याला रडताना बघून बाहेरच पळून जातं. पण जो व्यक्ती स्वामींचे इच्छे सुख मानून आनंदाने राहतो, त्याला स्वामी काही कमी पडू देत नाहीत. ते नेहमी आनंदी असतात आणि अजूनही आनंदी राहत असतात. निस्वार्थ भक्ती कर, सेवा कर, इतरांची मदत कर, मग तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही आणि कुणीही तुझं नुकसान करणार नाही. त्यामुळं येणारे जे काही वेळ असेल तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्याच गोष्टी घेऊन येईल. तर तुझी नियत साफ असेल, कर्म चांगली असतील, तर मी नक्कीच तुला आशीर्वाद प्रदान करेन. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी होय स्वामी स्वीकार आहे असं सांगायला विसरू नको. त्या सुखासाठी तू आजचा दिवस दुःखात घालवत आहेस. बाळा, दुःखी आहेस, तुझ्या मनासारखं होत नाही म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कालच्या गोष्टीची दुःख खंत करत बसलास तर आजचा दिवस आनंदाने आणि स्वतःच्या मर्जीने जगणं काय असेल हे तू विसरू शकणार आहेस. त्या गोष्टीची तू चिंता न करणे म्हणजेच तुला सुख होईल. तू कसलीही काळजी करू नकोस आणि तुझी काळजी मला दे. तू फक्त प्रयत्न कर आणि तुझे काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. सगळ्यात आधी तुझ्या कर्माला तू प्राधान्य दे. अशक्य असं काहीच नाही आहे. तुझ्यातल्या शक्तीला ओळख. तू काहीही प्राप्त करू शकतोस, कारण तुझ्यामध्ये ती शक्ती आहे आणि मी तुझ्या सोबत आहे. उभा राहा आणि लढून बघ. यश तुझ्यासमोर तुझी वाट बघत आहे. देव तुमच्यासाठी असे दरवाजे उघडणार आहेत जे कुणीही बंद करू शकणार नाही. स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असं सांगायला विसरू नकोस. कधी कधी तुम्हाला माझे संरक्षण लक्षात येईल, परंतु इतर वेळी मी तुम्हाला अशा धोक्यांपासून वाचवतो जे तुम्हाला दिसत नाहीत. पण मला सगळं माहीत आहे. ज्या काही घटना तुम्ही आजपर्यंत मोडून काढल्या आहात, ज्या अडचणीतून मार्ग काढलेल्या आहात, त्या आशीर्वादाच्या स्वरूपात तुम्हाला आता पुढच्या काही क्षणामध्ये मिळणार आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा. सर्व काही सुरळीत होणार आहे. तुमच्या वेदना संपतील, अश्रू थांबतील, दरवाजे उघडतील. चमत्कार आणि आशीर्वादाचा हा हंगाम आता तुमच्या क्षितिजावरती आहे. पुढे चालायचं आहे. देवाची इच्छा आहे की आपण हे जाणून घ्यावं की कोणतीही गोष्टी अपघाताने होत नाहीत. तुम्ही ज्याला अपघात समजता तो फक्त देवासोबत तुमचे संभाषण आहे. हे तुम्हाला अजून समजू शकलेले नाही, पण मनावर घ्या. सर्व काही देवाच्या बुद्धीने घडते आणि प्रत्येक संभाषणाचा तुमच्यासाठी खोल अर्थ रुजलेला आहे. आपण जे स्वप्न पाहिलं आहे ते सर्व घडणार आहे. अचानक आज चमत्कार घडणार आहे आणि असंच एका दिवशी तुम्हाला अचानक तुमची वेळ येणार आहे आणि यश तुम्हाला मिळणार आहे. तुमचे जीवन भयंकर आहे जे दुःखाच्या गर्दीतून उठले आहे. तुम्हाला विजयाचं वचन स्वामींनी दिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला लढत राहायचं आहे. आजपर्यंत असंख्य अडचणींना तुम्ही तोंड दिलेलं आहे आणि त्या अडचणी तुम्ही स्वतः झेलल्या आहात आणि त्यामुळे तुमचं दुःख काय आहे, तुमचं परिस्थिती काय आहे हे तुम्हाला फक्त माहिती आहे आणि जे स्वामींना माहिती आहे ते इतर कोणी जाणून नाही. त्यामुळं तुम्ही इतर कुणाला कितीही सांगायला गेलात तरी ते तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, पण हसून ऐकतील आणि आनंद होऊन त्यांनी बाकीच्यांना हसून तुमच्या गोष्टी चार चौघात जाऊन सांगतील.
त्यामुळे कोणासमोर आपण व्यक्त व्हायचं किंवा कोणाला कितपत काय सांगायचं हे तुमच्यावरती आहे. तुम्ही सर्व माझी मुले आहात. मी तुम्हाला निर्माण केलेलं आहे आणि म्हणून माझे तुमच्यावर प्रेम आहे, जसे आईचे आपल्या मुलांवरती असते. तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस आणि मी तुझ्यासाठी दयाळू आहे. मला माहिती आहे तुम्ही अशा जगात राहता जिथे अंतर चिंता होती तुमच्या हृदयात प्रवेश करते. पण लक्षात ठेव, प्रकाश नेहमी अंधारावर मात करत असतो. त्याने तुमचं जीवन घडत असतं, त्यामुळे तुम्हाला तुमचा सांभाळ करायला समर्थ आहेतच. पण आपण काय करतो किंवा आपण कितपत काय घडवतो, आपले कर्म काय आहेत, आपले स्वभाव काय आहेत, आपले विचार काय आहेत, हे सर्वस्वी याचं भान आपल्याला स्वतःला ठेवायला हवं. इतरांचा विचार न करता आपण काय घडवतो आणि आपण कसा विचार करतो यावरती लक्ष केंद्रित करायचं. तुमची उपस्थिती जिथे असेल तिथे तुमचं नाव असतं हे लक्षात ठेवा. त्यामुळं ते तुम्हाला नक्कीच गोष्टी सापडतील ज्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे, जे तुमचं आयुष्यामध्ये ध्येय आहे. जे कामं तुम्ही आधीच ठरवता आणि मग करता, त्या गोष्टींपेक्षा तुम्हाला जे समोर आलेलं असतं त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर त्या गोष्टी तुमच्या हातून सहज होतात. कोणत्याही गोष्टी तुम्हाला अवघड वाटत असतील तर त्या अवघड वाटून घेण्याआधी तुम्ही त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा, कारण अशक्य गोष्टीही शक्य असतात. स्वामी सगळं काही शक्य करतात, फक्त तुमच्या प्रयत्नांची तयारी तिथे असायला हवी. तुमचे प्रयत्न तिथे कमी पडता कामा नये आणि तुमचा स्वतःवरती विश्वास असायला हवा, कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासूनच होत असते. इतरांवरती तुम्ही अवलंबून राहाल तर तुम्ही फक्त अवलंबूनच राहाल आणि तुम्ही पुढे काहीच करू शकणार नाही. देवाला माहिती आहे की तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी भारावून गेलेले आहात. पण बाळा, नेहमी लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक आशेचा किरण नक्कीच येत असतो. जिथे सगळं काही संपलं असं वाटत असतं तिथे नव्याने सुरुवात नक्कीच होत असते. वाईट गोष्ट घडली की त्यामागून एक चांगली गोष्ट नक्कीच घडत असते. त्यामुळे धीर संयम न सोडता आपण आपलं मार्ग सोडायचं नसतं, कारण हीच तर तुमच्या देवाची परीक्षा पाहत असतात. जे देवाला तुमच्याबद्दल सर्व काही माहिती असतं, तिथून तुमच्या परीक्षेची सुरुवात होत असते. परिणाम काय होणार आहेत हे आपल्याला माहिती असतं आणि कदाचित कधी आपल्याला परिणामांची भीतीही नसते आणि त्यावेळी आपल्याला भीती न बाळगता अडचणीला सामोरं जायचं आहे. त्यातून तुम्हाला एकतरी शिकवण मिळणार आहे किंवा तुम्हाला लढण्याची जिद्द मिळणार आहे. मी जेवढे व्यक्त करतो त्यापेक्षा जास्त तुमच्यावर माझं लक्ष आहे. मी तुमच्यासाठी इथे आहे आणि माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे, कारण तुम्हाला खेचणारे पाय ओढणारे तुमच्या जवळचेच असतं. तुमच्या आजच्या कृतीनं तुमचा उद्याचा दिवस ठरत असतो. त्यामुळं तू जसं कर्म करशील, प्रामाणिक राहशील आणि कर्तव्याला निष्ठावान ठेवून तुझं कार्य करत राहशील तरच तुझं येणारं भविष्य घडणार आहे.